आपल्याला आधी हार्ट अटॅक येणार आहे हे कळू शकतं का? तर त्याचं उत्तर आहे बहुतांशी हो. तर जेव्हा आम्ही डे टू डे प्रॅक्टिस करतो, जेव्हा माझ्याकडे पेशंट्स येतात बायपास सर्जरी, अँजिओप्लास्टीसाठी, तर बऱ्याच पेशंटचं जेव्हा आम्ही हिस्ट्री घेतो, तेव्हा त्यांना जेव्हा हार्ट अटॅक आला त्याच्या आधी पण हा त्रास झालेला असतो. पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तर छातीत दुखणं, दम लागणं, एखाद्या जिना चढताना त्यांना दम लागतोय, छातीत दुखतंय, टॉयलेटला जोर करताना त्यांना छातीत दुखत असतं. तर ह्या गोष्टी आधीही घडल्या असतात. तर ह्या गोष्टी आधी त्याचे काही ना काहीतरी सायन्स अँड सिम्प्टम्स आलेले असतात. सगळ्यात महत्त्वाचं की परदेशामध्ये जसे लोकं एस्पेशली फर्स्ट वर्ल्ड कंट्रीमध्ये रेग्युलरली हेल्थ चेक करतात. ब्लड टेस्ट आहेत, 2D एको आहे, स्ट्रेस टेस्ट आहे आणि अनेक गोष्टी आहेत या केल्या जातात. तसं भारतात दिसत नाही. भारतामध्ये काही आजार झाल्यानंतरच हेल्थ चेक किंवा ब्लड टेस्ट किंवा बाकीच्या टेस्ट केल्या जातात. तर ज्या लोकांना डायबिटीस आहे, ज्या लोकांना काही ना काहीतरी, जे स्मोकर्स आहेत, ज्यांना काही थोडा त्रास होतो, त्यांनी हेल्थ चेक करणं, अप्रोप्रिएट डॉक्टरकडे जाणं फार महत्त्वाचं आहे. सडन डेथ ही मोस्ट ऑफ द कारणांनी हृदयामुळे होते. तर हृदयाच्या स्पेशलिस्टला दाखवणं, सर्जनला दाखवणं हे फार महत्त्वाचं आहे. छातीत दुखणं, घाम येणं हे हृदयाचे सिम्प्टम्स असू शकतात. बऱ्याच वेळा डायबिटीसच्या लोकांना असं वाटतं की नाही, हे माझी शुगर कमी झाली असेल म्हणून मला घाम येतोय. पण बऱ्याच वेळेला डायबिटीसच्या लोकांमुळे सायलंट हार्टचे ब्लॉकेजेस असतात आणि त्याच्यामुळे हे त्रास होऊ शकतो आणि टेस्ट करणं गरजेचं आहे. खूप महत्त्वाचं आहे की वजन आपलं नियंत्रित ठेवणं. आता जे मॉर्बिड ओबेस पेशंट आहेत, त्यांचा बॉडी मास इंडेक्स खूप जास्त आहे, तर त्या लोकांना पूर्वी सर्जरीज अवेलेबल होत्या. आता इंजेक्शन्स अवेलेबल आहेत आणि त्या सिंपल आठवड्याला एक इंजेक्शन घेऊन वजन नियंत्रित करता येतं. आपण व्यायामाला बायपास करू शकत नाही, पण व्यायामाबरोबर आपल्याकडे औषध आहेत ज्याच्याने वजन कमी करता येतं आणि ती खूप इफेक्टिव्ह आहेत. तर ह्याच्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आम्हाला प्रश्न विचारला जातो की जेवणात कुठलं ऑइल यूज करू. तर तुम्ही जर 1970च्या आधी भारतातल्या लोकांचं वजन बघितलं किंवा त्यांची शरीरयष्टी बघितली किंवा इनफॅक्ट अख्ख्या जगभर जरी तुम्ही बघितलं, तर 1970च्या आधी मोस्ट ऑफ द पॉप्युलेशन हे लीन थीन शिडशिडीत आकाराचे होते. 1970 नंतर जसं जगभर डाएट चेंज झालं, कुकिंग ऑइल चेंज झालं, तर त्याच्यानुसार वजन वाढण्याचा जो एपिडेमिक आहे तो पहिल्यांदा पश्चिमात्य देशांमध्ये आला आणि आता भारतामध्ये पण दिसतो. तर सगळ्यात महत्त्वाचं की कुकिंग ऑइल आपण काय वापरतो हे फार महत्त्वाचं आहे. आणि जे आपल्या शरीरासाठी सफोला आहे किंवा सनफ्लॉवर ऑइल्स आहेत, तर ह्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी आहे, तर ती वापरणं योग्य आहे. कुठलं वापरण्यापेक्षा आपण ते किती कमी प्रमाणात यूज करतो हे महत्त्वाचं आहे आणि ते रिचवण्यासाठी आपण व्यायाम किती करतो, ह्या दोन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत.